सातारा जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं धुमशान सध्या सुरू आहे आणि आज नामनिर्देशन अर्जाचा शेवटचा दिवस आहे। इच्छुक नगरसेवक उमेदवार असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील यांच्या गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। सातारा नगरपालिकेबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही राज्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील हे कोणत्याही प्रकारे जाहीर झालेले नसल्याचं पाहायला मिळतंय। सद्यस्थितीला बघायला गेलं तर दोन्ही राज्यांचा मनोमिलन टिकणार की या दोघांचा संघर्ष पाहायला मिळणार हेच पाहावं लागणार आहे। यामध्ये महत्त्वाची बातमी म्हणजे की शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील पॅनल टाकणार असल्याचं सांगितलं आहे आणि याबद्दलच्या मुलाखती देखील काही झालेल्या पाहायला मिळत आहेत। तसेच काही जणांनी अर्ज देखील महाविकास आघाडीबरोबर या ठिकाणी भरलेले पाहायला मिळत आहेत। महायुती सरकारमधले शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील ते आहेत। त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी देखील पत्र जाहीर करून स्वबळाचा नारा आहे तो सातारा नगरपालिका निवडणूक लढणार असल्याचा दिलेला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे मोठा संघर्ष आणि मोठी रंगतदार लढत जी आहे ती सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आजपर्यंत दोन्ही राज्यांकडून कोणत्याही उमेदवाराचा जाहीररित्या कोणत्याही प्रकारचं नामोल्लेख झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणाची जी सस्पेन्स आहे तो अजून देखील कायम आहे। एकूणच या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राज्यांचं मनोमिलन होणार की संघर्ष पाहायला मिळणार हेच पाहावं लागणार आहे।